आपले मुंबईतले उमेदवार जाहीर केलेत. शिवसेना संपली, शिवसेना रसातळाला गेली, शिवसेना शिल्लक राहिली नाही, अशा सतत आरोळ्या ठोकणाऱ्या शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे गटाला काल आपले उमेदवार जाहीर करावे लागले. ज्या उमेदवारांवर शिवसेनेत असताना किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, मग ते रवींद्र वायकर असतील, यशवंत जाधव असतील, यामिनी जाधव असतील, यांच्यावरती प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आणि ह्या आरोपांमध्ये त्यांना अटक करा, त्यांना आत टाका, भ्रष्टाचार आम्ही खपवून घेतला जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना आज जावंच लागेल, अशा प्रकारच्या वल्गना हे किरीट सोमय्या करत होते. पुन्हा किरीट सोमय्याने नुकतंच सांगितलं आहे की मी जे काही केलं होतं त्याला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला होता, पक्षाच्या सांगण्यावरनं मी हे केलं होतं. रवींद्र वायकर भ्रष्टाचारी असताना देखील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांना पक्षात घेतलं, शिंदे गटात घेतलं. यशवंत जाधव जशी चौकशी सुरू झाली तेव्हाच शिंदे गटात पळाले. ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या लोकांना काल लोकसभेची उमेदवारी दिली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा भ्रष्टाचार महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष जो भारतीय जनता पक्ष आहे यांना मान्य होता का, याच्यातलं नेमकं खरं काय आहे. आज त्यांना उमेदवारी दिलेली आहे, उमेदवारी देताना भ्रष्टाचार हे त्यांचं मेरिट आहे की नाही हे त्यांनी सिद्ध करावं किंवा सांगावं लोकांना. आणि आज आपल्यामार्फत मी मागणी करतो आहे भारतीय जनता पक्षातर्फे, आपण सतत स्वच्छ असल्याचं, पार्टी विथ डिफरन्स असल्याचा डंका वाजवत असता. आणि किरीट सोमय्याने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते भारतीय जनता पक्षाच्या आदेशावरनं केलं. म्हणून माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं, मग किरीट सोमय्या आपले रवींद्र वायकर असतील, यामिनी जाधव असतील, राहुल शेवाळे असतील, या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का, आणि ती करावी अशी माझी विनंती आहे. कारण किरीट सोमय्यामुळेच हे आपल्याला मिळालेले उमेदवार आहे. एवढे लाख मुलाचे उमेदवार आपल्याला जे मिळालेले आहेत त्याचं श्रेय किरीट सोमय्या यांच्याकडे जातं. मग किरीट सोमय्या यांना प्रचार करायला यांचा आपण लावा आणि किरीट सोमय्यांनी हे कसे स्वच्छ आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजावून सांगावं अशी माझी आपल्यामार्फत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे, मागणी देखील आहे. आणि दुर्दैव आहे की जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेते इतके वर्ष पक्षाची प्रामाणिक सेवा करतायत, त्यांना आता यशवंत जाधवांच्या, रवींद्र वायकरांच्या सतरंजा घालण्याचं आणि सतरंजा उचलण्याचं काम करावं लागणार आहे. त्यांना विजयी करा म्हणून घोषणा द्याव्या लागणार आहेत. त्यांच्या पाठीमागे झेंडे, फलक मिरवत, नाचवत फिरावं लागणार आहे. ह्या सगळ्या दुर्दैवी बाबी या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मान्य आहेत का, हा प्रश्न मी आज आपल्या माध्यमातून त्यांना विचारतोय. त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप किरीट सोमय्याने केले होते, सुनीत्रा पवार यांच्यावर देखील केले होते, त्यांना देखील तिकडे उमेदवारी दिली. माझं तेच म्हणणं आहे, मी ह्या सगळ्यांचं, सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, या सगळ्यांवरती केले असतील. पण आता मी तर केवळ आता हे शेवटच्या टप्प्यातली निवडणूक आहे, किरीट सोमय्यांना मोकळं ठेवलेलं आहे. मला तर असं वाटतं की एवढ्या वर्षाची त्यांची मेहनत होती विरोधी पक्षांना छळण्याची, किमान त्यांना
त्यांच्या भागातनं उमेदवारी मिळेल असं मला वाटत होतं. माझी अपेक्षा होती की त्याला तिकीट मिळायला पाहिजे. पक्षाची प्रामाणिक सेवा तो करतोय असं तो नेहमी सांगतोय. तिथे देखील त्याला म्हणजे फक्त त्याला वापरून फेकतायत का हा देखील या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे. पण किमान मुंबईच्या जरी लोकांचा प्रचार प्रमुख त्यांना करावं, कारण ग्रामीणमध्ये त्याचं कोण ऐकेल नाही ऐकेल माहीत नाही, पण मुंबईत त्याचं ऐकणारे लोक भरपूर आहेत. त्यामुळे त्यांना प्रचार प्रमुख करावं अशी माझी मागणी आहे. रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिलेली आहे, तुम्ही म्हटलं होतं की रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिली तर खरी शिवसेना कळेल. रवींद्र वायकर जेव्हा जात होते तेव्हा तुम्ही त्यांची चर्चा केली होती, ते निवडणूक लढणार नाही यापुढे असं आदित्य ठाकरे काल म्हणाले. असं असताना त्यांना उमेदवारी देणं आणि ते म्हणतायत की खरी शिवसेना कोण आहे हे सगळं जगाला माहीत झालेलं आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया? रवींद्र वायकर खरी शिवसेना आहे असं म्हणून लढत असतील तर ह्या निवडणुकीत खरी शिवसेना कोण आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. आणि रवींद्र वायकरांनी शिवसेनेसमोर लढावंच. शिवसैनिक देखील वाट बघतायत, कारण असे जर गद्दार असतील पक्षामध्ये तर त्यांना गाडण्याचं राजकीय गाडण्याचं काम हे शिवसैनिक फार मोठ्या मनाने आणि पूर्ण तत्परतेने करतात. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून रवींद्र वायकरांना जर असं वाटत असेल ते ज्या पक्षात गेलेत तो पक्ष जर खरी शिवसेना असेल तर ह्या निवडणुकीचा निकाल सांगून देईल की खरी शिवसेना कोणाची आहे. मी अनुभवी आहे आणि माझ्यासमोर नौका उमेदवार उभा आहे असं ते म्हणतात. वायकर असं म्हणतात की मी इतका अनुभव आहे माझ्याकडे, त्याचा उपयोग तर होईल आणि समोर नौका उमेदवार माझ्यासमोर आहे. त्यामुळे मला गेले 10 वर्ष अमोल कीर्तीकर यांचे वडील त्या विभागाचे खासदार होते. अमोल कीर्तीकर वडिलांचं काम गेले 10 वर्ष सांभाळत आहेत. या लोकसभेची गल्ली आणि गल्ली अमोल कीर्तीकरांना माहिती आहे. आणि अमोल कीर्तीकर एकटा नाही आहे, त्याच्याबरोबर मी स्वतः आहे, सुनील प्रभू आहेत, सुभाष देसाई आहे. अशी सगळी मोठी फौज ही अमोल कीर्तीकरांच्या बरोबर आहे. त्यामुळे नौखा उमेदवार आहे, कोण आहे, काय आहे हे निवडणुकीचे निकालच सांगतील. परब साहेब, उत्तर पश्चिममध्ये 2 उमेदवार असे आहेत, शिवसेना युबीटीचे अमोल कीर्तीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर, जे दोन्ही उमेदवार ईडी चौकशीला सामोरे गेले आहेत. दोघांवरही घोटाळ्याचे आरोप आहेत. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की एक ईडी चौकशीला सामोरा गेला अमोल कीर्तीकर, तो डगमगला नाही. कोण डगमगत नाही? ज्याच्या मनात पाप नाही आहे तो डगमगत नाही. ज्याच्या मनात आत्मविश्वास आहे तो डगमगत नाही. ज्याला माहिती आहे की मी काही चुकीचं केलेलं नाही आहे तो डगमगत नाही. आणि वायकरांना नुसती नोटीस आली, 2दा चौकशीला बोलवलं, ढसाढसा रडत गेलेत ते. हा माणूस, जो माणूस ढसाढसा रडत गेलेला आहे, सरेंडर झालेला आहे, पायाशी लोळण घेतलेला माणूस आहे, शरणागती पत्करलेला माणूस आहे, हा माणूस लोकसभा काय लढणार? आणि उद्या जर एखादा प्रश्न राहिला उभा की ज्याच्यासाठी तुम्हाला सर्वस्व लावावं लागतं, असं सर्वस्वपणाला लावण्याची जर वेळ आली तर अशा वेळेला हा उमेदवार टिकणार का? त्या विरोधात अमोल कीर्तीकरांनी सगळा संघर्ष केला. ईडीच्या चौकशीला सामोरे गेले, EOWच्या चौकशीला सामोरे गेले, विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि ते आजही ताठपणे उद्धव साहेबांबरोबर उभे आहेत. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मी काही केलेलं नाही आहे, मी घाबरणार नाही, माझ्यावर कितीही दबाव आला तरी मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. पण अमोल कीर्तीकरांच्या मागे पक्ष जरी असला तरी घरातून त्यांना पाठिंबा नाही, त्यांचे वडीलच नसेल ना प्रचार करणार. म्हणूनच म्हटलं त्याचा राजकीय विश्वास जो आहे त्याला माहिती आहे की त्याने अख्खं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच त्याचं आता कुटुंब आहे. जरी वडील त्याच्या विरोधात उभे असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे त्याचं कुटुंब आहे आणि हे त्याने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्या ताकदीवरती तो आता लढणार आहे. तिथल्या स्थानिक भाजप नेत्यांनी रवींद्र वायकर यांच्या उमेदवाराला विरोध केला होता, कारण ज्या प्रकारे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यामुळे तिथं स्थानिक नेते अमित चाकणसील यांनी विरोध केला होता. तरी देखील हे आरोप असताना देखील त्यांना उमेदवारी देणं ही अपरिहार्यता आहे. याचा अर्थ स्थानिक कार्यकर्त्यांना कोणी विचारत नाही आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलण्याचं काम करावं हा मेसेज ह्या माध्यमातून दिला. जे पैशाने गळगंज आहेत, ज्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे, असे जे लोक आहेत अशांनाच फक्त उमेदवारी मिळेल हे याच्यातनं अधोरेखित केलं गेलं आहे. नाही, पंतप्रधान म्हणतात की ज्यांना ज्यांना ईडीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांची चौकशी संपलेली नाही आहे असं पंतप्रधान खुद्द नरेंद्र मोदी म्हणतात.
अशा वेळी रवींद्र वायकरांची जर चौकशी सुरू असेल, तुम्ही जर म्हणताय की त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे जनता हे दाखवेल, मोदी तेच म्हणतायत ना. हो ना, आमचं तेच म्हणणं आहे ना. मग त्यांना ह्या सगळ्यांना उचलून सोयीप्रमाणे आत टाकतायत आणि 1 वर्ष झाल्याच्या नंतर मग कोर्टात सांगतात की आमचं काहीच म्हणणं नाही, त्यांना जामीन देऊन टाका म्हणून. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती असं घाबरवायचं, स्वतःकडे घ्यायचं. स्वतःकडे घेतलं की आमचं म्हणणं असं आहे ना, ते निर्दोष आहेत ना, त्यांची चार्जशीट दाखल करून टाका ना निर्दोष आहे म्हणून. त्यांची चौकशी पूर्ण करा आणि निर्दोष आहे म्हणून जाहीर करून टाका. म्हणजे तुम्ही सोयीप्रमाणे काम करताय. आणि पंतप्रधानांनी तर भावना गवळीला पण राखी बांधली, म्हणजे राखी भावना गवळीला बांधली. आता असं आहे की बहिणीचं रक्षण करू शकत नाहीत ते, देशाचं काय रक्षण करणार. आपल्या धर्मामध्ये ज्या वेळेला बहीण राखी बांधते भावाला, ती ह्या उद्देशाने बांधते की माझं भाऊ रक्षण करेल. देशाचे पंतप्रधान आहे, छोटे माणूस तर नाही आहे. असे माणूस स्वतःचा असा एवढा मोठा व्यक्तिमत्व स्वतःच्या बहिणीला तिकीट देऊ शकत नाही. याच्यापेक्षा असुरक्षिततेचा कुठला दुसरा पुरावा आहे. आणि ह्याच्या पुढे हे 40 लोक जे गेले आहेत, यांच्या तिकिटा किंवा यांची उमेदवारी पुढच्या काळामध्ये कशी धोक्यात आलेली आहे, हे यातनं हे सिद्ध झालेलं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.